नमस्कार. स्वागत आहे तुमचं अपर्णाज व्हर्च्युअल क्लिनिकच्या ह्या नवीन सेशनमध्ये, नवीन लाईव्ह सेशनमध्ये. आणि आपण डायबिटीज मॅनेजमेंटबद्दल बोलत होतो. मागच्या भागात आपण डायबिटीज बेसिकली काय आहे त्याच्याबद्दल जाणून घेतलं. आणि आता त्याच्या पुढे जाऊन जर आपल्याला आपल्या डायबिटीज कंट्रोलमध्ये आणायचं असेल किंवा आपल्याला आपल्या डायबिटीजपासून वाचायचं असेल तर आपण काय करावं हे आपण बघणार आहोत. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं होतं मागच्या भागात की भारत देश डायबिटीज पेशंटच्या लिस्टमध्ये फारच पुढे आहे आणि तो लीड करतो आहे बाकीच्या देशांना. आणि इट इज नॉट समथिंग की आपण त्याच्याबद्दल हॅप्पी असावं, कारण हे फार सिरियस इश्यू आहे, हेल्थ इश्यू आहे. कारण जसं मी म्हटलं होतं की मागच्या वेळेला की डायबिटीज पर से माणसं जास्त जेवढी दगावत नाहीत तेवढी डायबिटीसच्या कॉम्प्लिकेशन्समुळे होतात. डायबिटीसचे कॉम्प्लिकेशन्समध्ये कार्डिओव्हॅस्क्युलर प्रॉब्लेम आहे, हार्ट प्रॉब्लेम आहे, किडनी इश्यूज आहेत, नर्व डॅमेज आहे किंवा ब्लाइंडनेस आहे, रेटिनोपॅथी आहे. या सगळ्या इश्यूजमुळे ॲक्च्युली मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी म्हणजे पेशंट दगावण्याचा रेट आणि पेशंटची काम करण्याची कॅपॅसिटी कमी होण्याचा रेट हे दोघांमुळे होतं. त्यामुळे डायबिटीस मॅनेज करणं फारच इम्पॉर्टंट आहे. आणि ऑफकोर्स विथ प्रॉपर केअर, विथ प्रॉपर ट्रीटमेंट वी कॅन इवन ऑल्सो रिव्हर्स इट. रिव्हर्स म्हणजे आम्ही त्याच्यातनं पूर्णपणे बाहेर पण येऊ शकतो, ओनली इन केस ऑफ टाईप 2 डायबिटीस. टाईप 1 डायबिटीज जसं मी मागच्या वेळेला म्हटलं होतं की इट्स अ इरिव्हर्सिबल प्रोसेस. मेन ऑर्गनमध्येच इश्यू असल्यामुळे वी कॅनॉट कम आउट ऑफ इट. वी हॅव टू जस्ट मॅनेज इट बेटर. बट टाईप 2 डायबिटीस असतील किंवा जेस्टेशनल डायबिटीस असतील, हे डायबिटीस आपण नक्कीच मॅनेज तर करू शकतोच किंवा त्याच्यातनं बाहेर पण येऊ शकतो एक हेल्दी लाईफस्टाईल अँड प्रॉपर ट्रीटमेंटने. सो त्याच्यासाठी पहिलं आपल्याला समजून घ्यायला पाहिजे की नक्की रिस्क फॅक्टर्स काय आहेत डायबिटीसचे, कशामुळे आपल्या डायबिटीस होण्याची रिस्क वाढते. आणि जर आपण त्या लेवलवर काम केलं तर ॲटोमॅटिकली आपली रिस्क पण कमी होईल. आणि इफ वी आर सफरिंग फ्रॉम डायबिटीस आपण त्याच्यातनं पण बाहेर येऊ शकू. फर्स्ट अँड फॉरमोस्ट रिस्क फॅक्टर व्हेरी प्रॉमिनंट कि वन ऑफ द मेजर रिस्क फॅक्टर फॉर डायबिटीज इज ऑबेसिटी. आयडियल बॉडी वेटपेक्षा जास्त वजन असणं, रिक्वायरमेंटपेक्षा जास्त वजन असणं, जास्त BMI असणं, जास्त बॉडी फॅट पर्सेंटेज असणं, हे सगळे रिस्क फॅक्टर्स होतात डायबिटीजसाठी. जसं मागच्या भागात मी तुम्हाला म्हटलं होतं की इन्सुलिन चं काम आहे एक तर जर त्याची लेवल अप टू द मार्क नसेल तर कुठेतरी शुगर कंट्रोलमध्ये येत नाही, किंवा लेवल ठीक आहे बट सेल्स आर नॉट रिस्पॉन्डिंग टू दॅट इन्सुलिन, ते रेझिस्टंट झाले तर तेव्हा पण कुठेतरी डायबिटीस होतो. आणि ओबेसिटी बेसिकली लीड टू इन्सुलिन रेझिस्टन्स. म्हणजे काय होतं की इन्सुलिन बॉडी रिकग्नाइज करायचा जो स्टेट आहे तो कुठेतरी ड्यू टू हाय वेट किंवा ड्यू टू हाय फॅटी ॲसिड कंटेंट इन द बॉडी, ड्यू टू हाय फॅट पर्सेंटेज इन द बॉडी, कुठेतरी इन्सुलिन रेझिस्टन्स हळूहळू व्हायला लागतो. आणि इट्स अ कॉम्प्लेक्स प्रोसेस. म्हणजे इट्स अ सायकल. एका गोष्टीमुळे दुसरी गोष्ट होते, दुसऱ्या गोष्टीमुळे ते कंटिन्युअस होत जातं. आणि ते जर आपल्याला कुठेतरी ब्रेक करायचं असेल, ही सायकल ब्रेक करायची असेल, तर वेट लॉस इज व्हेरी व्हेरी रिकमेंडेड. इन केस जर तुम्हाला डायबिटीस आहे आणि तुम्ही ओबीस आहात, किंवा तुम्हाला डायबिटीस नाही आहे पण तुम्ही ओबीस आहात, आणि इफ यू वॉन्ट टू रेड्यूस युअर रिस्क फॉर डायबिटीस. त्यामुळे वेट लॉस, इवन असं म्हटलं जातं की इवन 10% वेट लॉस जरी तुमचा झाला तरी तुमची रिस्क फॉर डायबिटीज ऑलमोस्ट 15 to 20% कमी होते. राईट. सो जर आपण कॉन्शियसली विचार केला, आपल्या वजनाकडे आपण कॉन्शियसली बघितलं अँड ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेजर, नॉट म्हणजे जस्ट बिकॉज कोणतरी म्हणतं आहे की आपल्याला वजन कमी करा, नाही त्याच्यासाठी असं नाही, पण ॲज अ प्रिव्हेंटिव्ह मेकॅनिझम की पुढे जाऊन आपल्याला डायबिटीजसारखा दुर्धर आजार होऊ नये किंवा पुढे जाऊन आपलं क्वालिटी ऑफ लाईफ जी आपण म्हणतो ती कुठेतरी अफेक्ट होऊ नये. म्हणून जर आपल्याला जर थोडंसं वजन कमी करायचं असेल तर आय थिंक वी हॅव टू गो फॉर इट. पण जसं मी पहिल्या भागामध्ये म्हटलं होतं, इट इज नॉट ओनली प्लेन वेट लॉस
दॅट वी आर लुकिंग ॲट, इट इज बेसिकली फॅट लॉस. फॅट पर्सेंटेज पण आपल्याला कुठेतरी कमी झालेली पाहिजे, कारण ॲक्च्युली हे जे फॅट पर्सेंटेजच आहे तेच कुठेतरी इन्सुलिन रेझिस्टन्स वाढवतं आपल्या बॉडीमध्ये. त्यामुळे वेट लॉस शुड बी अ हेल्दी वेट लॉस वेर इन देर इज फॅट लॉस. ऑफकोर्स फॉर दॅट यू हॅव टू एका प्रोफेशनलची हेल्प घेऊन, जसं मी मागे पण म्हटलं होतं, आम्ही परत परत सांगतो आहे की फॅट डायटिंग करायचं नाही आहे, इंटरनेटला विचारून एखादा प्लॅन डाउनलोड करून फॉलो करायचं नाही आहे. मीट अ कन्सल्टंट, मीट अ प्रोफेशनल, गेट युअर आयडियल बॉडी वेट सॉर्टेड आउट. किती असायला पाहिजे, काय असायला पाहिजे, कराडा स्कॅनवर किंवा बॉडी स्कॅनवर तुमचं बॉडी फॅट पर्सेंटेज चेक करून घ्या आणि अकॉर्डिंगली सेट युअर गोल्स अँड अकॉर्डिंगली अचीव युअर गोल्स. दुसरा रिस्क फॅक्टर जो डायबिटीजसाठी आहे तो म्हणजे लॅक ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी ऑर सिडेंटरी लाईफस्टाईल. जेव्हा आपण काम करतो, आर मसल यूज अप दोज ग्लुकोज. आपल्या रक्तामध्ये जे ग्लुकोज आहेत ते यूज करून घेतात मसल्स. त्यामुळे जेवढं आपण फिजिकली ॲक्टिव्ह राहतो तेवढं इन्सुलिनला आपलं काम करायला मदत होते, राईट. सो इन्सुलिन कॅन वर्क इफेक्टिवली. पण आपण जर फिजिकली ॲक्टिव्ह नसू तर इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट फॉर इन्सुलिन फॉर ते जो ग्लुकोज आहे त्याचा नीट विल्हेवाट लावायला इन्सुलिनला खूप काम करावं लागतं. सो जर आपल्याला इन्सुलिनची ॲक्टिव्हिटी वाढवायची असेल तर फिजिकली ॲक्टिव्ह असणं व्हेरी इम्पॉर्टंट. ना फिजिकली ॲक्टिव्ह असणं दॅट डझंट मीन यू टू गो टू जिम, 2-2 तास जिममध्ये पंपिंग करायचं आणि नथिंग लाईक दॅट. फिजिकली ॲक्टिव्ह लाईफस्टाईल म्हणजे 30 to 40 मिनिट्स ऑफ डेली फिजिकल एक्सरसाइज. इट कॅन बी जस्ट ब्रिस्क वॉकिंग, किंवा तुम्हाला काही स्पोर्ट्सची आवड आहे तर तुम्ही ते एक ॲक्टिव्हिटी करू शकता. इट कॅन बी स्विमिंग, सायकलिंग, जॉगिंग, व्हॉटेवर जे तुम्हाला फिजिकल ॲक्टिव्हिटी प्रिफर आहे ते तुम्ही करू शकता. जर बाहेर आजकालच्या दिवसात जर बाहेर पडायला प्रॉब्लेम होत असेल तर घरच्या घरी एक्सरसाइज लाईक योगा, आसनाज आहेत, किंवा तबाटा, झुंबा हे जे आपण घरच्या घरी करू शकतो हे पण तुम्ही करू शकता. बट सम फॉर्म ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी जी तुमच्या रक्तातलं शुगर तर कंट्रोलमध्ये आणेलच, पण त्याबरोबर तुमचा स्टॅमिना वाढवेल, तुमची कॅपॅसिटी वाढवेल, अँड ओव्हरऑल इट विल कीप यू फिट, राईट. सो ते पण हेल्प करतं. सेकंडली, जसं मी एकदा म्हणाली होती की स्ट्रेस हॉर्मोन्स ऑल्सो ॲक्ट अगेन्स्ट इन्सुलिन, राईट. आणि एक्सरसाइज कुठेतरी हे स्ट्रेस हॉर्मोन्स कमी करायला खूप मदत करतो. सो बेसिकली यू आर नॉट जस्ट युझिंग अप द ग्लुकोज, तुम्ही ॲक्च्युली खूप मदत करता तुमच्या बॉडीला टू कंट्रोल युअर ब्लड ग्लुकोज लेवल. अपटेक तर होतोच, वेन यू आर एक्सरसाइजिंग युअर मसल्स आर टेकिंग, बट इट ऑल्सो रेड्युसेस स्ट्रेस हॉर्मोन विच आर जे इन्सुलिनचं काम कमी करत आहे, राईट. सो अगेन तुम्ही इन्सुलिनची ॲक्टिव्हिटी वाढवता येते, त्याचा परफॉर्मन्स लेवल वाढवत आहे, राईट. सो फिजिकल ॲक्टिव्हिटी इज व्हेरी इसेन्शियल. जर तुम्ही पूर्णपणे फॉर एक्झाम्पल तुमचं वर्क शेड्यूल असं आहे की ज्याच्यामध्ये तुम्हाला 30-40 मिनिट्स ॲट अ स्ट्रेच तुम्हाला टाईम काढायला नाही मिळत आहे, शिफ्ट्स आहेत, और तुमचं वर्किंग पॅटर्न असं आहे की यू आर नॉट एबल टू फाइंड टाईम फॉर युअर सेल्फ, देन ॲटलीस्ट एव्हरी 1 hour यू कॅन डू सम ॲट होम ॲक्टिव्हिटीज लाईक जस्ट वॉकिंग अराउंड. सो त्याच्यासाठी यू कॅन गो फॉर सम पिडोमीटर्स जे तुमचे स्टेप्स काउंट चेक करतात, राईट. सो यू कॅन डाउनलोड इट ऑन युअर मोबाईल, और यू कॅन गेट अ फिटबीट और समथिंग जे ट्रॅक करेल की पूर्ण दिवसात तुम्ही किती कॅलरीज और पूर्ण दिवसात तुम्ही किती वॉकिंग केलं आहे, किती स्टेप्स घेतले. दॅट इज ऑल्सो अ गुड वे टू ट्रॅक युअर फिजिकल ॲक्टिव्हिटी. सेकंडली, काही ऑन चेअर करायचे वॉर्मअप एक्सरसाइजेस, और विथ द हेल्प ऑफ वॉल करायचे वॉर्मअप एक्सरसाइजेस जे जस्ट 5 minutes असतात. दॅट इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. बेसिकली तुमच्या बॉडीचं मेकॅनिझम अपटेक ग्लुकोजचा नीट ठेवण्यासाठी, आणि जो कंटिन्युअस बसल्यामुळे की कामाच्या तणावामुळे जो स्ट्रेस आलेला असतो तो स्ट्रेस नीट मॅनेज व्हावा, आणि त्या स्ट्रेसमुळे इन्सुलिनचं काम जे कमी होतं आहे ते न व्हावं ह्याच्यासाठी आपण ॲटलिस्ट एव्हरी 1 hour 5 to 7 minutes ऑफ सम फिजिकल ॲक्टिव्हिटी आपल्याला करायला पाहिजे. इट कॅन बी जस्ट ब्रिस्क वॉकिंग इन द हाऊस और वेरेवर यू आर, तुमच्या ऑफिसच्या ठिकाणी, तुमच्या कामाच्या ठिकाणी कुठे असाल तिथे, किंवा अगेन्स्ट द वॉल, अगेन्स्ट द चेअर तुम्ही काहीतरी सिटअप्स किंवा पुलअप्स काहीतरी करून सम फिजिकल ॲक्टिव्हिटी ठेवणं व्हेरी इम्पॉर्टंट आहे.
ऑफकोर्स अगेन ज्यांना काही बॅक प्रॉब्लेम्स असतील, ज्यांना काही फिजिकल एलिमेंट्स असतील, त्यांनी नक्कीच तुमच्या कन्सल्टंटशी, तुमच्या प्रोफेशनल्सशी बोलून तुमच्या लाईफस्टाईलला किंवा तुमच्या कामाच्या प्रकाराला किंवा तुमच्या हेल्थ इश्यूला काय सूट होतात एक्सरसाइजेस ते चेक करून यू हॅव टू फॉलो. थर्ड रिस्क फॅक्टर जो आहे ज्याच्यामुळे डायबिटीसची रिस्क वाढते ते म्हणजे आपलं इटिंग पॅटर्न. इटिंग पॅटर्न का तर इटिंग पॅटर्न बेसिकली ग्लुकोज रक्तामध्ये येण्याचं वन ऑफ द मेजर सोर्स इज व्हॉट वी ईट. आपण जे काय खातो त्याच्यातनं बेसिकली आपल्याला ग्लुकोज मिळतं, आपल्या रक्तामध्ये येतं, राईट. सो आणि ग्लुकोज हे जसं मी मागच्या म्हणाले इट्स अ मोनोमर किंवा ग्लुकोज पार्ट आहे कार्बोहायड्रेटचा. जसे भरपूर ग्लुकोज एकत्र येतात तेव्हा कार्बोहायड्रेट बनतं. कार्बोहायड्रेट असतं आपल्या सिरियल्समध्ये, आपल्या धान्यांमध्ये, आपल्या व्हेजिटेबल्समध्ये आणि जास्तशा आयटम्समध्ये. सो ऑल दिस सिरियल बेस्ड प्रोडक्ट्स, बीट स्वीट्स और बेकरी आयटम्स और आपलं जे मेन स्टेपल फूड होतं जसं राईस आहे, चपाती आहे, भाकरी आहे, ऑल दोज प्रोडक्ट्स दे ऑल गिव्ह अस कार्बोहायड्रेट अँड इन टर्न ते आपल्याला ग्लुकोज देतात. सो जेव्हा म्हणजे आपलं जेव्हा फोकस एक साईडला जातो, जेव्हा आपल्या जेवणामध्ये इम्बॅलन्स होतं, म्हणजे कार्बोहायड्रेटचं प्रमाण भरपूर आहे आणि बाकीचे आयटम फॉर एक्झाम्पल प्रोटीन किंवा गुड फायबर किंवा विटॅमिन्स मिनरल्स ह्यांचं प्रमाण जेव्हा कमी व्हायला लागतं तेव्हा बॉडी इज काइंड ऑफ अंडर स्ट्रेस होऊन जाते. खूप सारं ग्लुकोज मिळतं तिला. दुसरं वी हॅव दिस हॅबिट ऑफ हॅविंग हेवी मील्स. म्हणजे काय होतं, सकाळच्या कामाच्या गडबडीत आपण ब्रेकफास्ट मिनिमम काहीतरी घेतो बिकॉज वी हॅव टू रीच आवर वर्क प्लेस और किंवा आपल्या शाळेसाठी किंवा आपल्या काहीतरी कामासाठी आपल्या पटकन बाहेर पडायचं असतं. सो ब्रेकफास्ट आपण व्हेरी नील और कमी घेतो. सो लंच इट इज वॉट एवर इज देअर इन द टिफिन. आपण टिफिनमध्ये जे काय कॅरी करतो अगेन कधीतरी थंड झाल्यामुळे किंवा कधीतरी टाईम नसल्यामुळे कधी कधी लंच पण आपण स्किप करतो. वी समटाईम डोंट गो फॉर लंच. आता नावडेज सिन्स पीपल आर ॲट होम, आपण सगळे घरी आहोत त्यामुळे आपण कधी कधी प्रॉपर लंच घेऊ शकतो. बट देअर ऑल्सो जर तुम्ही वर्क फ्रॉम होम करत असाल, जर तुम्ही घरातनं काम करत असाल आणि तुमच्या कामाच्या शेड्यूलमुळे मे बी तुम्हाला टाईमवर लंच नाही घेता येत. अँड देन डिनर इज लाईक अ पार्टी. दिवसभर आपण काही न खाल्ल्यामुळे एकदा आपण कामातून बाहेर आल्यानंतर 5:30-6 वाजल्यानंतर इट इज जस्ट लाईक फीस्ट. आपण दर तासाने काही ना काहीतरी वी मंच, वी ईट. चहाबरोबर काहीतरी फ्राईड स्टफ, मग काहीतरी 1-2 तासाने परत, मग हेवी डिनर आणि मग जेवल्यानंतर काहीतरी स्वीट्स तर खायलाच पाहिजेत म्हणून काहीतरी, अँड दे बिफोर गोईंग टू बेड समथिंग एल्स, राईट. सो हा प्रॉपर इम्बॅलन्स आहे. दिस इज अ क्लिअर कट एक्झाम्पल ऑफ हाव द डाएट शुड नॉट बी और हाव द पॅटर्न शुड नॉट बी, राईट. सो जेव्हा असा इम्बॅलन्स होतो तेव्हा बॉडीज मेकॅनिझम्स टू टॅकल ऑल दिस थिंग्स ते कुठेतरी हलून जातात, राईट. बिकॉज ॲट द एंड ऑफ द डे जेव्हा आपण म्हणतो की डायबिटीस एक मेटाबॉलिक डिसऑर्डर आहे, द बेसिक प्रोसेस ऑफ ब्रेकिंग डाऊन थिंग्स आणि बेसिक प्रोसेस ऑफ बिल्डिंग न्यू थिंग्स इज गेटिंग अफेक्टेड, राईट. सो जेव्हा आपण असं हे वायर खातो तेव्हा हा बेसिक प्रोसेस कुठे कुठे अफेक्ट व्हायला लागतो आणि त्याचे रिझल्ट ऑफकोर्स विदिन अ मंथ, विदिन 2 मंथ्स नाही दिसणार. पण ओव्हर अ लाँग टर्म जेव्हा आपण असा पॅटर्न फॉलो करतो तेव्हा मग आपल्याला कुठेतरी त्याचे साईड इफेक्ट दिसायला लागतात. कारण बॉडी ट्रायज टू मॅनेज इट ॲज मच ॲज पॉसिबल, बट देन ऑलवेज यू नो द रूल, वॉट एवर इन एक्सेस इज बॅड. सो जेव्हा अप टू सर्टन पॉईंट जेव्हा बॉडीला ते नाही मॅनेज होत, इट स्टार्ट शोईंग सम साईन, राईट. तुम्हाला साईन्स दिसायला लागतात. ते सुद्धा जरी आपण निग्लेक्ट करायला लागलो देन इट गोज इन टू फुल ब्लोन डिसऑर्डर और फुल ब्लोन प्रॉब्लेम. सो ते जर आपल्याला नको असेल तर आपला इटिंग पॅटर्न सॉर्ट आउट करणं व्हेरी व्हेरी क्रुशियल आहे, खूपच क्रुशियल आहे. कारण
ॲट दी एंड ऑफ द डे वी वी डिसाईड आपल्या क्वालिटी ऑफ लाईफ आपण डिसाईड करतो. क्वालिटी ऑफ फूड आपण काय खातो आहे, कसं खातो आहे, काय क्वालिटीचं खातो आहे, दॅट समवेअर गिव्ज अस अ सॅटिस्फॅक्शन की आपण एक चांगली लाईफ जगतो आहे. आय मीन आय एम शुअर की ह्याच्यावर जास्तीत जास्त कॉन्ट्राडिक्शन असतील, बट वी डू आम्ही आमच्या लाईफची क्वालिटी कुठेतरी डिसाईड करतो डिपेंडिंग ऑन द क्वालिटी ऑफ फूड दॅट वी ईट, राईट. सो जर पुढे जाऊन सुद्धा आपल्याला ही क्वालिटी ऑफ लाईफ मेंटेन ठेवायची असेल तर कुठेतरी आताच आपल्याला वी हॅव टू स्ट्राईक दॅट बॅलन्स. अगेन जसं नेहमी एक नोशन असतं की डाएट म्हणजे सगळं टेस्टलेस किंवा नुसतं बॉईल केलेलं खाणं किंवा ज्याला काहीच टेस्ट नाही असलं खाणं, असं काही नाही आहे. डाएट इज बेसिकली knowing what suits you, what is good for you, and what is going to help you. This is what is diet and choosing that. डाएट म्हणजे नुसतं ब्लँड फूड खाणं किंवा ज्याच्यात काहीच तेल मीठ काहीच नाही आहे, नुसतं आपण जसं म्हणतो ना कडबा टाईप खाणं नाही आहे. डाएट म्हणजे आपला कॉन्शियस एवढा आपण डेव्हलप करणं ज्याच्यामध्ये आपल्याला काय चालतं, आपल्यासाठी काय हेल्दी आहे, आपण ते फूड जर आपल्या डाएटमध्ये इन्क्लूड केल्यानंतर व्हॉट रिपकशन्स किंवा त्याचे काय इफेक्ट होणार आहेत हे जेव्हा आपल्याला कळतं आणि हा जेव्हा आपण कॉन्शियसली विचार करून जेव्हा आपण एखादं फूड सिलेक्ट करतो दॅट इज डाएट. अँड मला असं वाटतं की इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर हेल्थ कंडिशन, इररिस्पेक्टिव्ह ऑफ युअर gender, your age group, everyone should be conscious of what they are eating. Of course, conscious that doesn't mean you count calories. जेवण बघितलं की हां ह्याच्यातनं एवढे कॅलरीज मिळणार आणि ह्याच्यातनं मला आता असं होणार नाही. कॉन्शियस मीन्स की समजा वी हॅव टू टेक रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ वॉट वी आर इटिंग, राईट. सो हे एवढं जर मी घेते आहे तर ह्याच्यातनं मला काय काय त्याच्यातनं बेनिफिट्स मिळत आहेत, माझं डाएट परिपूर्ण आहे की नाही, ह्याच्यातनं मला जे गरजेचं आहे म्हणजे ज्याच्यामध्ये प्रोटीन्स आहेत, फायबर्स आहे किंवा चांगले फॅट आहेत, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहे, हे सगळं ह्याच्यातनं मला मिळतं आहे की नाही, का फक्त एकच कुठचा तरी ग्रुप मिळतो आहे, का फक्त एम्प्टी कॅलरीज मिळत आहेत, का त्याच्यातनं फक्त मला शुगर मिळते. हे सगळं कॉन्शियसली विचार करून जेव्हा आपण फूड सिलेक्ट करतो आय थिंक दॅट इज गोइंग टू हेल्प, दॅट हेल्प्स, राईट. सो ईटिंग पॅटर्न सॉर्ट आउट करणं इज अगेन व्हेरी व्हेरी इसेन्शियल. सो फर्स्ट थिंग वॉट वी सॉ इज वेट चेक ठेवणं, नॉर्मल वेटमध्ये राहणं, नॉर्मल BMIमध्ये असणं, बॉडी फॅट पर्सेंटेजवर लक्ष ठेवणं इज व्हेरी क्रुशियल. सेकंड थिंग इज फिजिकल ॲक्टिव्हिटी. वी हॅव टू अचीव स्टँडर्ड लेवल ऑफ फिजिकल ॲक्टिव्हिटी. आपण किती जरी सिडेंटरी लाईफस्टाईल फॉलो करत असलो तरी त्याच्यातनं सुद्धा आपल्याला एक लेवल अचीव करायलाच पाहिजे फॉर आवर सेल्फ टू प्रिव्हेंट फ्रॉम दिस इश्यूज, पुढे जाऊन प्रिव्हेंट करण्यासाठी. थर्ड थिंग इज डाएट और ईटिंग पॅटर्न दॅट वी आर फॉलोईंग. फोर्थ थिंग जे डायबिटीजचे रिस्क वाढवतं ते म्हणजे आपले लाईफस्टाईलमध्ये आलं स्ट्रेस और स्लीप, व्हेरी व्हेरी क्रुशियल. आपण जसे जसे डेव्हलप्ड होत गेलो आहे किंवा जसे जसे ॲडव्हान्स्ड होत गेलो आहे वी हॅव गॅजेट्स टू टेक केअर ऑफ एव्हरीथिंग. आपल्याला मदत करायला, आपलं लाईफ इझियर होण्यासाठी वी कॅन टेक हेल्प ऑफ एनी टाईप ऑफ टेक्नॉलॉजी और एनी टाईप ऑफ गॅजेट. बट हॅव्हिंग सेड दॅट 30 years back or 40 years back, ऑफकोर्स स्ट्रेस इज पार्ट ऑफ लाईफ, तो कुठे ना कुठेतरी असतो. पण जेवढा तो यंग जनरेशनला जेवढा आधी अफेक्ट करत नव्हता तेवढा आता कुठेतरी इट हॅज स्टार्टेड अफेक्टिंग. आणि लोक किंवा यंग जनरेशन इज फॉलिंग प्रे टू एन्झायटी और stress related problems at very younger age or at very earlier time, and जे कुठेतरी in long run is not helpful, जे कुठेतरी in long run might lead to some health issues. त्यामुळे स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी 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 क्रुशियल
फक्त डायबिटीस मॅनेजमेंटसाठी नाही किंवा फक्त डायबिटीसची रिस्क कमी करण्यासाठी नाही, ओव्हरऑल आपले जे हेल्थ इश्यूज आहेत ते जर कुठेतरी आपल्याला त्यांची रिस्क कमी करायची असेल, बीट एनी टाईप ऑफ हेल्थ इश्यूज, स्ट्रेस मॅनेजमेंट इज व्हेरी इम्पॉर्टंट. द मोर वी आर गेटिंग exposed to all these technologies, exposed to all these gadgets, difficult it is for us to maintain our emotional level. कुठेतरी आपण फार वल्नरेबल होतोय. आपण फार हँडल सिच्युएशन, स्ट्रेसफुल सिच्युएशन मॅनेज करायची कुठेतरी लेवल आपली वी आर नॉट एबल टू मॅनेज इट समहाव. त्यामुळे आय थिंक हे स्ट्रेस लेवल कुठेतरी वाढत जाऊन इन लाँग रन आर अफेक्टिंग अस. स्ट्रेस मॅनेजमेंट जर करायचं असेल तर फर्स्ट ऑफ ऑल वी हॅव टू फाइंड टाईम फॉर आवर सेल्फ, वी हॅव टू फाइंड टाईम फॉर आवर हॉबीज. आपले जे काय हॉबीज असतील, आपले काय छंद असतील, आपले काही ओके जस्ट अ मिनिट. ओके, सो जे काही इश्यूज असतील ते सॉर्ट आउट करायची आपल्याला ताकद देतं जर आपण काही टाईम फाइंड करू शकतो आपल्यासाठी. जेव्हा आपण काही छंद बाळगतो, जेव्हा आपण काही हॉबीज असतात आपल्या, जिथे आपण आपला टाईम स्पेंड करतो, तेव्हा इट हेल्प्स अ माइंड टू कम आउट ऑफ दॅट स्ट्रेसफुल सिच्युएशन बेटर. इट हेल्प्स आवर सेल्फ टू आमचे थॉट प्रोसेस आपल्याला लाईनअप करायला मदत करते. इट कॅन बी एनी हॉबीज. तुम्हाला जे काय आवडतं, रीडिंग आहे, लिसनिंग टू सम म्युझिक, किंवा तुम्ही क्रिएटिव्ह काही करण्यामध्ये तुम्हाला आवड आहे, किंवा इट कॅन बी ॲज सिम्पल ॲज जस्ट सिटिंग 5 मिनटं, जस्ट 5-10 मिनटं एका जागेवर बसून डोळे बंद करून. दॅट इज ऑल्सो मोर दॅन इनफ. ते तुम्हाला तुमचे थॉट्स लाईनअप करायला किंवा तुम्हाला तुमचं आतमध्ये थोडं डोकावून बघितल्यानंतर इट विल हेल्प यू टू कम आउट ऑफ इट मच बेटर. आणि असं नाही की जे कामाला जातात त्यांनीच हे करायला हवं, किंवा ज्यांचं हाय डिमांडिंग जॉब्स आहेत त्यांनीच हे करायला पाहिजे. स्ट्रेस इज प्रेझेंट एव्हरीवेअर. आजकालच्या सिच्युएशनमध्ये तर मुलांना पण स्ट्रेस आहे की शाळा कधी चालू होणार, एक्झाम्स कसे होणार, काय होणार, सम ऑफ दी अदर फॉर्म स्ट्रेस इज देअर. सो if we start developing a way to manage our stress now only, it will be better. त्यामुळे we have to find some of the other ways to take care of our stress. Again, for this you can consult a professional, किंवा तुमच्या फ्रेंड्समध्ये ज्यांना ह्याच्याबद्दल काय माहिती आहे, किंवा तुमच्या फॅमिलीमध्ये बोला, त्यांच्याशी डिस्कस करा. अँड सम वे इज अवेलेबल, ते तुम्ही फॉलो करू शकता. अँड स्लीप व्हेरी व्हेरी इसेन्शियल. आजकालच्या आपल्या ऑनलाईन जमान्यामध्ये आपल्याला रात्रीची शांत झोप पण आजकाल मिळेन अशी झाली आहे. अँड झोप फार महत्त्वाची आहे, कारण ती बॉडीला रिकवर करायला मदत करते. अँड इफ यू आर नॉट टेकिंग प्रॉपर स्लीप, इट इज व्हेरी डिफिकल्ट फॉर अ बॉडी टू कम आउट ऑफ ऑल द दिवसभराचं जे आपण काम केल्यामुळे जे वेअर अँड टेअर आहे त्याच्यातनं बाहेर येण्यासाठी. आणि त्याच्यासाठी प्रॉपर रात्रीची झोप होणं महत्त्वाचं आहे. नेक्स्ट रिस्क फॅक्टर जो आहे तो म्हणजे हेरिडिटरी. जर फॅमिलीमध्ये असेल, तुमच्या पेरेंट्सना असेल, और इवन वन ऑफ द पेरेंट असेल, तर तुमचे चान्सेस ऑफ गेटिंग डायबिटीस वाढतात. पण हॅव्हिंग सेड दॅट, जर आपण हे आदले 4ही रिस्क फॅक्टर्स जर मॅनेज केले, वेट चेकमध्ये ठेवला, एक्सरसाइज फिजिकल ॲक्टिव्हिटी जर मेंटेन ठेवली, आपलं इटिंग पॅटर्न चेक ठेवलं, आपला स्ट्रेस अँड स्लीप लेवल चेक ठेवला, तर हेरिडिटरी जो काय आपली रिस्क फॅक्टर आहे ते पण फार कंट्रोलमध्ये ठेवू शकतो. राईट. सो आपण असं नाही म्हणू शकत की आपण हे बाकी सगळे वी आर लॅकिंग ॲट ऑल दिस 4 पॅरामीटर, आणि जर आपल्याला जेव्हा डायबिटीस होतं, नाही आमच्या फॅमिलीमध्ये डायबिटीस आहे. येस, फॅमिलीमध्ये जेव्हा डायबिटीस असते तेव्हा तुमचे चान्सेस वाढतात. बट जर तुम्ही बाकीच्या 4ही गोष्टी जर मॅनेज नाही केल्या तर तुमचे चान्सेस 4 टाइम्स आणि वाढतात. राईट. त्यामुळे वी हॅव टू टेक केअर ऑफ, कारण हे जे 4 पॅरामीटर्स आहेत दिस आर इन आवर हँड. हे रिव्हर्सिबल रिस्क फॅक्टर्स आहेत. जेनेटिक्स हे आपण नाही चेंज करू शकत. राईट. सो जे आपण चेंज करू शकतो तिथं तरी आपण वी हॅव टू वर्क.
In stress, I forgot to mention even about smoking and drinking, because they create lot of oxidative stress in our body. स्मोकिंग आहे, ड्रिंकिंग आहे, किंवा हे जे अब्युजेस आहेत ते आपल्या बॉडीमध्ये अननेसेसरी केमिकल स्ट्रेस तयार करतात, आणि तो टॅकल करण्यामध्ये बॉडी इज लुझिंग लॉट ऑफ इट्स कॅलरीज, लॉट ऑफ इट्स स्टॅमिना, आणि ते कुठेतरी बाकीचं जे मेटाबॉलिझम आहे त्याला अफेक्ट करतं, आणि त्याच्यामुळे सुद्धा आपले रिस्क फॅक्टर फॉर दिस कॉम्प्लिकेटेड डिसऑर्डर्स वाढू शकतात. त्यामुळे हे जे मॉडिफायबल रिस्क फॅक्टर्स आहेत ते आपण पहिली कंट्रोलमध्ये आणायला पाहिजे, अँड देन ओनली वी कॅन से दॅट वी कॅन मॅनेज अ डायबिटीज बेटर. सो check your weight, check your eating pattern, do some physical activity and manage your lifestyle. It can be stress, sleep or your habits. हे जेव्हा आपण मॅनेज करतो तेव्हा नक्कीच आपली रिस्क डायबिटीजसाठी किंवा एनी काइंड ऑफ मेटाबॉलिक डिसऑर्डर्स कमी होते, आणि ऑल्सो इट इम्प्रूव्ज आर क्वालिटी ऑफ लाईफ. इट हेल्प्स इन प्रिव्हेन्शन. जसं आजकाल एव्हरीथिंग इज प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअर. सीट ही जी आता सध्याची डिसीज कंडिशन चालू आहे, मेन थिंग वॉट वी आर टॉकिंग अबाउट इज प्रिव्हेंट युअर सेल्फ फ्रॉम दिस प्रॉब्लेम, राईट. कारण प्रिव्हेन्शन ऑलवेज वर्क्स. जोपर्यंत आपण प्रिव्हेंट करतो आहे एखाद्या गोष्टीपासनं, एखाद्या डिसऑर्डर किंवा डिसीजपासनं, वी कॅन बी हेल्दी अँड हॅपी, राईट. त्यामुळे प्रिव्हेन्शन ऑलवेज वर्क्स, अँड प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. आय मीन इट इज नॉट जस्ट सेईंग. हे फक्त सेईंग नाही आहे, हे समथिंग दॅट वी हॅव टू आमच्या लाईफस्टाईलमध्ये, आमच्या डे टू डे लाईफमध्ये आपण हे इम्बाईब करायला पाहिजे की प्रिव्हेन्शन इज ऑलवेज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे टेक केअर ऑफ युअर सेल्फ, टेक केअर ऑफ युअर लाईफस्टाईल. हे काही पॅरामीटर्समध्ये जर तुम्हाला कुठेतरी प्रॉब्लेम वाटत असेल तर ऑफकोर्स यू कॅन कॉन्टॅक्ट अ कन्सल्टंट ऑर यू कॅन कॉन्टॅक्ट मी, युअर व्हर्च्युअल डायटिशियन, आणि आपण नक्कीच सॉर्ट आउट करूया. वी विल ट्राय टू स्ट्राईक अ बॅलन्स, अँड वी कॅन अचीव अ हेल्दियर लाईफ. वी विल अचीव अ हेल्दियर लाईफस्टाईल. त्यामुळे टेक केअर ऑफ युअर सेल्फ, स्टे सेफ, आणि नेक्स्ट टाईम भेटू. बाय.